राज्यातील कृषी केंद्र संचालकांच्या संपाबाबत मोठी अपडेट आहे। अखेर तिसऱ्या दिवशी कृषी केंद्र संचालकांनी आपला बेमुदत संप मागे घेतलाय। शासनासोबत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आलाय। या संपामागे काही महत्त्वाच्या मागण्या होत्या। अनुदानित खतांसोबत इतर उत्पादने जबरदस्तीने जोडण्याच्या लिंकिंग पद्धतीला बंदी घालावी, अप्रमाणित निविष्ठा प्रकरणात विक्रेत्यांवर होणारी कारवाई थांबवावी, तसेच साथी पोर्टलवरील अटी सुलभ कराव्यात, अशा प्रमुख मागण्या संचालकांनी मांडल्या होत्या। शासनाने या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत अनेक मुद्द्यांवर दिलासा दिल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान या निर्णयानंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्यभरातील कृषी केंद्रे पुन्हा सुरू होणार आहेत। या संपूर्ण घडामोडीवर गायत्री कृषी केंद्राच्या संचालकांनी प्रतिक्रिया दिली आहे। संप पूर्ण महाराष्ट्रात 85,000 जवळपास दुकानदार आहे। अमरावती शहरामध्ये 1500 ते 20,000 पर्यंत व्यवसायी आहेत। आमच्या ज्या मुख्य मागण्या होत्या त्यात आमचा नफा हा विषय कुठं नव्हता की आम्हाला काय मार्जिन पाहिजे, आमचा काय आहे, तो आमचा व्यवसाय आहे, आम्ही ते कमी जास्त करू बघू। पण महत्त्वाचा विषय होता का जे शेतकऱ्यांना खतं लागतात ते खतं मिळत नव्हते किंवा त्यांना वेळेवर पोच पाहिजे होते, जे सरकारच्या नियमानं दुकानापर्यंत खतं जायला पाहिजे ते मिळत नव्हते। किंवा आता तर समस्या अशी आहे की आम्हाला एखाद्या शेतकऱ्यानं जर एखादं बियाणं मागितलं, कपाशी, सोयाबीन, खत, आम्हाला 6 बिलं करावं लागतात। याच्यात पर्यायानं आमचा आणि शेतकऱ्याचा म्हणजे देशाचा वेळ जाते। आमचा उद्देश हा होता का ह्या किचकट प्रक्रिया कमी करावं। त्यात पूर्वी एक इन्स्पेक्टर दुकान तपासायला येत होते, आता त्यांनी पुन्हा 3-4 इन्स्पेक्टर दुकान तपासायला असं केलं होतं। आमची तपासणीला विरोध नाही, पण आम्हाला त्यात त्यांच्या मागं किंवा सगळं करण्यात दाखवण्यात जो वेळ जाते, जो आम्ही इकडे व्यवसाय करू शकत नाही। कारण पूर्ण खरीपमध्ये आम्हाला 10 दिवसात पूर्ण व्यवसाय करावा लागतो बऱ्यापैकी, आणि हा हँडल करणं तेवढ्या कमी दिवसात शक्य होत नाही। म्हणून आम्हाला शासनाला ज्या मागण्या होत्या आमच्या, त्यात सप्लाय बरोबर झाला पाहिजे, खतासोबत अनावश्यक वस्तू आल्या नाही पाहिजे, इन्स्पेक्टर राज कमी झालं पाहिजे, आणि जे काही तुम्ही सॅम्पल घेता त्याची विल्हेवाट लवकर लागली गेली पाहिजे। ह्या आमच्या ठळक मुद्दे होते। ते ज्या अर्थानं काही शासनानं लेखी दिलं नाही, पण हे सगळे मुद्दे जवळपास सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अधिकारात येतात। यांनी आम्हाला एवढं आश्वासन दिलं की जे मुद्दे तुमचे आहेत ते आम्हाला पूर्ण मान्य आहे आणि ते गंभीर मुद्दे आहेत, आम्ही तुमच्यासोबत सेंट्रल गव्हर्नमेंटचं या मुद्द्यावर चर्चा करायला तयार। मग आम्ही काही फार ताणून घ्यायचं, पण शेतकऱ्याला अडचणी आलं, सरकारला अडचणी आलं, असा काही विषय नव्हता। मग आम्हाला त्यांचं म्हणणं पटलं, आमचे मुद्दे त्यांना पटले, आणि या दोघेच्या संगनमतातून आम्ही आमचा संप मागं घेतला। आता बरेच जण आरोप लावतात की यांचं काय सेटलमेंट झालं किंवा व्यापारी आहे म्हणून लवकर संप मागं घेतला, असं बिलकुल नाही। आम्ही 10 पावलं मागं आलो की आपल्या मागण्या यांनी ऐकल्या, आपल्यासाठी आज भरपूर झालं। हे आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंट या मागण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याला तयार आहे। बस आम्ही एवढ्या मुद्द्यावर आम्ही संप मागं घेतला। याच्यात आमचा भाऊ आम्हाला नफा वाढवून द्या, हे करा, असं काही विषय नाही। अमरावती जिल्ह्यामध्ये धरलं तरी 30-40 कोटी रुपयाचा व्यवहार तर ठप्प झाला, पण तो असं नाही की बा झाला तो 2 दिवसानं होऊ शकते। फक्त तेवढं आहे की ज्याला अर्जंटमध्ये बियाणं खत लागत होतं त्या 3 दिवसात ते आम्ही देऊ शकलो नाही, त्या 3 दिवसात आमची अडचण होती। पण आता त्याचं भरपाई किंवा त्याचं शेतकऱ्याची कर्तव्य आता भरून निघू शकते।